अयोध्येच्या लता चौक इथे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आधी आकर्षक वाळू शिल्प साकारण्यात आले। यामध्ये राम हनुमान यांची प्रतिकृती साकारली गेली आहे। रामलल्लासाठी लखनौवरून अयोध्येमध्ये 56 भोग थाळी पाठवली गेली आहे। यामध्ये खास तयार करण्यात आलेल्या मिठाया दिसतात। देशभरासह जगामध्ये सुद्धा राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचा उत्साह दिसतोय। रामाच्या दर्शनासाठी नेपाळमधून अयोध्येमध्ये आलेल्या भाविकांनी रामाचं भजन गायलंय। दिल्लीच्या बाबर रोडवरती हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी अयोध्या रोड असं स्टिकर लावलेले होते। हे स्टिकर आता हटवले गेले आहेत। राम मंदिराबद्दल निकाल देणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या 5ही न्यायाधीशांना सुद्धा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण दिलं गेलंय। न्यायमूर्ती रंजन गोगोई, शरद बोबडे, डी.वाय. चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस. अब्दुल नजीर यांचा समावेश आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या नंतर ज्ञानवापी मशिदीतील बंदिस्त असलेल्या वजूखान्याची आज साफसफाई होणार आहे। जिल्हाधिकारी एस. राजलिंगम यांच्या देखरेखीखाली ही साफसफाई केली जाईल। केरळच्या कन्नूर इथे एका रेल्वे एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरले। सुदैवाने कुणालाही इजा झालेली नाहीये, जीवितहानी झाली नाहीये। आसाममधल्या कछार जिल्ह्यामध्ये 6 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं गेलंय। या प्रकरणी 4 ड्रग्ज तस्करांना अटक झाली आहे।